हाय गाईज, मी तुमची त्रिशा आणि आजचा तिसरा दिवस आहे शिर्डीमध्ये. आता आम्ही चाललोय प्रसादी घ्यायला. म्हणजे काल लाडू वगैरे घेतले, पण अजून आमचे पेरू वगैरे बाकी आहेत आणि बाकीचं जे लाया वगैरे मिळतं ते अजून बाकी आहे. आता नाश्ता वगैरे करू आणि प्रसादी वगैरे घेऊ. गाईज, हे हॉटेल खूप भारी आहे शिर्डीमध्ये. या हॉटेलला मी जेवायला पण गेलो होतो आणि आता नाश्ता करायला आलो. कुकर बघा दोघं पण. आता मी ते नाश्ता करायला आलोय ना आपण. बघूया आपण हे लोक काय मागवत आहेत ते. इथे जेवण पण चांगलं आहे, ते नाश्ता पण खूप छान आहे. आम्ही ते काल जेवलो पण आणि सकाळी नाश्ता पण इथेच केला आणि आता आम्ही परत तिथेच आलो नाश्ता करायला. जर कोणालाही यायचं असेल तर या हॉटेलला नक्की व्हिजिट करा. यांनी छोले भटुरे मागवले तिथे आणि आम्ही बटर मसाला डोसा मागवला, पण अजून आमचा आलाच नाही आहे. कसं आहे? बाकी नंतर जायचं, अजून शॉपिंग करायची. 10 वाजले. छोले भटुरे चांगले आहेत असं त्याचं म्हणणं आहे. आणि आता मी कोणता की नाही बटर मसाला डोसा मागवलाय, तो येईलच. भेटू गाईज. माझा मसाला डोसा आलाय आणि मसाला डोसा कॅन्सल करून छोले भटुरे मागवले. लय भारी आहे मसाला डोसा आणि छोले भटुरे पण खूप मस्त लागतात. नक्की या हॉटेलला व्हिजिट कर. आता आम्ही तर नाश्ता वगैरे करून झालेलो आहे. आणि हे एक्झॅक्ट कुठे आहे? खंडोबा मंदिर टाकी काय समोरच्या रोडला. जे खंडोबाचं मंदिर आहे ते समोरची टाकी आहे ती दिसते ती. त्या टाकीच्या गल्ली म्हणजे समोरच्याच गल्लीमध्ये हे हॉटेल साई संध्या, हॉटेल साई संध्या शुद्ध शाकाहारी फॅमिली रेस्टॉरंट आहे. ह्या रेस्टॉरंटला नक्की व्हिजिट करा. खूप भारी हॉटेल आहे. नाश्त्यासाठी तर खूपच मस्त आहे. आणि जेवणाला म्हणजे जेवायला जरी तुम्ही इथे आलात तरी पण जेवण पण खूप चांगलं आहे इथं. आता आम्ही चाललो पेरू वगैरे घेऊ, ते अजून बाकी आणि प्रसादी बाकी. 6चे वाटे ना. 6 सांगितलं रे, 5 नाही लावले. वाढवून घे सांग मला. वाढवून घे सांग. तुम्हाला 5-6 पेरू टाकून देतो 500 मध्ये. इथे आम्ही पेरू घ्यायला आलो आहे. काकाची इथे हो, पैसे राहिले. पेरू दाखवते मी. हे बघा, हे बघा हो. दादा येणार नाही, जिद करू नका. मी ऑलरेडी बोललो, जिद करू नका दादा. अरे नहीं येणार यार. मैं काय भी इतना चिड़चिड़ करने लगा रे यार सवेरे सवेरे यार. मैं नहीं आता हूँ तो मैं वही बोल रहा हूँ, नहीं आ रहा है यार, नहीं आ रहा है भाई. काय को जिद कर रहे हैं यार. देने का काय बोला एवढे सगळे 500 बस. सगळी पाठी तुमचीच. तुला एवढे पाहिजे, मला एवढे नको. काय पाहिजे तुला? एक मिनिट, किती पाहिजे तुला? 3 वाटे. मला 4 वाटे. 4 वाटे ऑलरेडी माझ्याकडे आहे. 100ला वाटा. सोड ना, मग हेच घे ना. 4 वाटे ना. 100ला किती? 100ला वाटा 6 पेरू. 4 वाटे. 4 वाटे. 4 वाटे किती? 400 बाकी घ्या ना. 500 मला एवढं नको. 4 वाटे घेणार ना. तीनच घ्यायचे. मग ऑलरेडी घेतलेले नाही. मग काम कर, 3 द्याला. आणि इथे घेतलेले आहे ते पेरू. तुम्ही 400 रुपये भरला. पेरू बघा. 2 मिनिटं ते 2 मिनिटं उच पण आता पेरू 100 रुपये. 3 घेतले वाटे तू. 100 रुपये बोला.
किती मी आता पेरू घेतलेत, हे एवढे सारे पेरू आहेत आणि हे इथे एवढे घेतले. आता कुठे जायचं आपल्याला? ए चाल. अरे बघत गेलो असते ना आतमध्ये बघत गेलो असते ना. मला काय ही कुठं काय घ्यायचं नाही. काय घ्यायचं नाही काय तिला काय आता तो विचारला तू कायच आहे, सगळं वाटोळा लावून बसतो यार. काय आता विचारलं मी इमानदारी बोल. घे आता साहेब सोबत साहेब वेचून इथे उडवेल. हा बोल घे. खोटं बोल बद्दल. आता मी नाही विचारलं काय घ्यायचं नाही काय घ्यायचं नाही. चला घरी. तुला काय झालंय? शांत राहा की नाही जरा. आता आम्ही चाललोय प्रसादी घ्यायला. पेरू वगैरे घेतलेत आणि आता मी प्रसादी घेऊ आणि मग घरी जाऊ. घरी म्हणजे रूमवरती जाऊ. ही जी समोर दिसत आहे ही बाबांची चावरी आहे. ॲक्च्युली मोबाईल पण अलाउड नाही आहे आतमध्ये. मी आता जाईन पाया पडायला आतमध्ये. झोपडीच्या समोर ही आजी अब्दुल बाबांची झोपडी आहे. या आजी अब्दुल बाबांच्या झोपडीमध्ये साईबाबा मुक्कामाला असायचे. तर आतमध्ये बघते, मला जर व्हिडिओ घेता आला तर मी दाखवते तुम्हाला. मोबाईल अलाव केला आतमध्ये आणि ही साईबाबांची अब्दुलांची झोपडी नाही अलाउड आहे. एक मिनिट, आतमध्ये अलाउड नाही फोन. मी तुम्हाला लांबून दाखवते. आतमध्ये आहे अब्दुल बाबांची झोपडी आहे. इथे सगळे देव आहेत अब्दुल बाबांचे आणि इथे त्यांचं जे काही सर्व इथे मुक्कामाला असायचे. घेतलं आता. आणि काय घ्यायचं आपल्याला ह्या काकांकडून? आणि काय घ्यायचं अजून आपल्याला? काय नाही, सगळं दुकान आहे सगळं दुकान आहे ते घ्यायचंच आहे. वगैरे घेऊन आता आम्ही चाललो रूमवरती. जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.